श्री स्वामी समर्थ. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरशी पुसावी. देवघराची रचना. देवघरात विनाकारण स्थापना ठेवू नये. देवघरात डावीकडील कलश, त्यावर नारळ आणि शेंडी ठेवावी आणि उजवीकडील दीपक ठेवावा. इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे, दिवा लावावा आणि 5 प्रदक्षिणा घालत इच्छा पूर्ण दाखवावा. कामात यश मिळवण्यासाठी. महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना खिशात श्रीयंत्र बाळगावे. रात्री शांत झोपण्यासाठी. रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे ठेवून झोपावे. सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला घालावे. दुकान बंद करताना. दुकान बंद करून जाताना कुलदेवतेचे, इष्टदेवतेचे आणि वास्तुपुरुषांचे आभार मानावे. दिवसभरातील नफा-तोटा त्यांना समर्पित करा. निरोप घेताना. कोणाचाही निरोप घेताना येतो म्हणावे, जातो म्हणू नये. घरातील शांतता राखण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल ठेवण्याची सवय टाळावी. बांधकाम करताना. घराचे बांधकाम करताना जमिनीखालील हाडे, विडा, शंख इत्यादी सापडल्यास त्या जागेची शुद्धी करून घ्यावी. देवी देवतांचे दर्शन. दरवर्षी आपल्याला कुलदेवतेचे आणि इष्टदेवतेचे सपरिवार दर्शन घ्यावे. घरात शुभ कार्य संपन्न झाल्यानंतरही दर्शन घ्यावे. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.